हॅलो एव्हरीवन, आय एम काजल रणदिवे. वेलकम बॅक टू डबल अकॅडमी. बघा, रेल्वेची फॉर्म फिलिंग सुद्धा सुरू झालेली आहे 14 तारखेपासून. सो तुम्ही प्रिपरेशनला लागले असाल, बट रेल्वेसाठी कंप्लीट स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, नक्की प्रिपरेशन कशा प्रकारे केलं पाहिजे जेणेकरून तुमचं 100% सिलेक्शन हे झालंच पाहिजे. ठीक आहे. सो त्यासाठी तुम्ही स्ट्रॅटेजी काय फॉलो केली पाहिजे, कशा प्रकारे तुम्ही प्रिपरेशन केलं पाहिजे, या गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत. ठीक आहे. आता पहिले आपण थोडं सिलेबसवर जरा बघूयात, थोडं जरा सिलेबस आपण पाहूयात. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, तुमचं जनरल अवेअरनेस 40 मार्काचे, मॅथ्स 30 मार्काचे, रिझनिंग 30 मार्काचे, 100 प्रश्न असणारे, 100 मार्कासाठी असणारे आणि 90 मिनिटाचा टाइम ड्युरेशन असणारे. ठीक आहे. पेपर 2 जे स्टेज 2 आहे तुमचं, जे स्टेज 2 जे असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा 90 मिनिटं असणार आहे, बट प्रश्न 120 आहे, 120 मार्कासाठी आहे. त्यात 35 रिझनिंग मार्काचे असणार आहे, 35 मॅथ्स आणि 50 जनरल अवेअरनेस. ठीक आहे. म्हणजे स्टेज 1 साठी तुम्हाला 90 मिनिटं, 100 मार्कासाठी 100 प्रश्न. स्टेज 2 मध्ये तुम्हाला 90 मिनिटं दिली जातात, पण 20 प्रश्न वाढतात, 20 मार्क वाढतात, जे की 120 आहे. ठीक आहे. चला, सो यासाठी थोडंसं आपण सिलेबसकडे आता बघूया. सो हा सिलेबस आहे मॅथ्सचा. आता तुम्ही सिलेबस जर वाचाल तर या सिलेबसमध्ये तुम्ही ज्यांनी तलाठीचे पेपर दिलेत या सरळ सेवाची कोणतीही एक्झाम दिली असेल ते सगळ्यांनी सिलेबस तर हा सेमच पाहिला असेल. ठीक आहे. बट सिलेबस जरी सेम दिसला तरी लेवलमध्ये खूप फरक आहे, खूप फरक आहे लेवलमध्ये. ठीक आहे. याच्या लेवलचे जे प्रश्न असतात ते वेगळे असतात, त्याच्यामध्ये लेवल असते ती वेगळी असते. ठीक आहे. सिलेबस सेम जरी असेल तरी तिथे फसू नका. हां, तुम्ही आतापर्यंत जर प्रिपरेशन करत असाल तर तुमचे बेसिक कन्सेप्ट तर क्लिअर असेल की बाबा नंबर सिस्टम काय, डेसिमल काय, फ्रॅक्शन काय, एलसीएम एचसीएफ कशा प्रकारे करतात, या नॉर्मल जे बेसिक कन्सेप्ट आहे त्या तर क्लिअर असतील. ठीक आहे. बट लेवल इझी असते, मॉडरेट असते आणि ॲडव्हान्स लेवलची, या 3 लेवल असतात रेल्वेमध्ये. आता मॅथ्समध्ये जी लेवल असेल ती तुमची मॉडरेट असणार, मॉडरेट. आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुमचे काही ॲडव्हान्स असतील आणि याच्यामध्ये थोडेफार प्रश्न तुमचे इझी पण असतील, बट मोस्टली तरी मॉडरेट टू ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न तुमचे स्टेज 1लाच असतात. ठीक आहे. असं काही नाही की स्टेज 2ला एकदम ॲडव्हान्स असेल मग स्टेज 1 इझी टू मॉडरेट असेल, असं नाही. कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, तुमची कट ऑफ हाय जाणार त्यानुसार. आणखी जागासुद्धा इथे मागच्या वेळेस जास्त जागा होत्या, आता तुम्हाला 8,000पेक्षा समथिंग 8,000 प्लस जागा आहे. ठीक आहे. सो कट ऑफ हाय जाणार आहे, हे सुद्धा डोक्यात ठेवा. ठीक आहे. हे सुद्धा लक्षात असू दे. ठीक आहे. तुमची कट ऑफ कितपर्यंत जाईल, त्याचा स्कोअर कसा असेल त्याच्यावर मी स्पेशल सेशन घेतलेलाच आहे, ज्याच्यामध्ये 2019ची मी तुम्हाला स्कोअर कार्ड तुम्हाला दाखवलेला आहे, त्याच्यानुसार तुम्हाला सांगितले. ती व्हिडिओ सुद्धा तुम्हाला जाऊन बघायची आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्ही बघायला गेला तर कट ऑफ ही हाय जाणार आहे आणि पहिलं तर तुमचं स्टेज 1 आहे जे तुम्हाला क्रॅक करायचे. ठीक आहे. आणि मग स्टेज 2 असणार आहे. स्टेज 2 मध्ये सुद्धा मॉडरेट टू ॲडव्हान्सच असेल. स्टेज 2 मध्ये जरा ॲडव्हान्स थोडे जरा जास्त असेल, बट मॉडरेट टू ॲडव्हान्सच असेल पेपर. आणि जो स्टेज 1 असेल त्याच्यामध्ये काही प्रश्न इझी असतील, काही प्रश्न हार्ड असतील आणि थोडेफार प्रश्न म्हणजे 4-5 प्रश्न तुमचे ॲडव्हान्स असतील. कारण की सगळंच इझी दिलं तर मग ऑब्विसली थोडं प्रॉब्लेम होईल, मग तर सगळे सॉल्व्ह करून येणार. सो फिरून फिरून प्रश्न ते विचारणारच. ठीक आहे. त्यामुळे तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. 3च सब्जेक्ट आहे, मॅथ्स, रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस. ठीक आहे. तुम्हाला इंग्लिश सब्जेक्ट नाही याच्यामध्ये. सो ज्यांना इंग्लिश सब्जेक्ट कठीण जातो त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. ठीक आहे. आणि शिवाय रेल्वेचा पेपर आता मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे. सो यामध्ये तुम्ही बघू शकतात, मॅथ्सला मी तुम्हाला म्हणेन की रोज तुम्हाला 3 तास द्यायचे आहेत, रोज तुम्हाला 3 आवर्स तुम्हाला द्यायचेच आहे. भलेही तुमच्या बेसिक कन्सेप्ट जरी क्लिअर असेल तरी सुद्धा तुम्हाला मॅथ्सला 3 तास द्यायच्याच आहे. याच्यामध्ये 1 तास जो असेल, 1 तास, ठीक आहे, 1 तास पहिला जो तास असेल तो तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी असेल. बेसिक असो, मॉडरेट असो या ॲडव्हान्स असो, त्या फक्त कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी 1 तास असेल. दुसरा जो 1 तास असेल तो कशासाठी असेल तुमचा, तर क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी. काय तर क्वेश्चन सॉल्व, काय तर क्वेश्चन सॉल्व करायचे तुम्हाला. जर तुम्ही टॉपिक वाईज गेले तर तुम्हाला पहिले नंबर सिस्टम कन्सेप्ट क्लिअर करायचे, मग क्वेश्चन सॉल्व करायचे. आणि तिसरा जो 1 तास असेल तो कशासाठी असेल की तुम्ही हे जे क्वेश्चन जे सॉल्व केलेले आहेत, हे जे क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत त्याच्यापेक्षा थोडं ॲडव्हान्स लेवलच्या क्वेश्चनवर उडी मारा. ठीक आहे. म्हणजे इथे समजा आता तुम्ही 1 तास कन्सेप्ट क्लिअर केली तर दुसरा 1 तासाला तुम्ही थोडं एक इझी टू मॉडरेट प्रश्न सॉल्व करा, पण तिसरा जो 1 तास असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स जरा जायचे आहे. ठीक आहे. म्हणजेच याच वेळेस याच टाइम पिरियडमध्ये तुम्ही स्टेज 2चा जो अभ्यासक्रम आहे, जी लेवल आहे ती तुम्ही आत्ताच क्लिअर करत आहात.
ठीक आहे. बट तुमचा जास्त फोकस तुमचा कशावर असला पाहिजे, जास्त फोकस तुमचा सध्या तरी स्टेज 1 क्लिअर करण्यासाठी असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजेच इन शॉर्ट काय आहे, इन शॉर्ट तुम्हाला 1 तास तुमची कन्सेप्ट क्लिअर करायला द्यायचा आहे आणि उरलेले जे 2 तास असतात त्याच्यामध्ये, उरलेल्या 2 तासामध्ये तुम्ही काय करू शकता, तर उरलेले जे 2 तास असेल त्या 2 तासामध्ये तुम्ही क्वेश्चन सॉल्व करायचे आहे, प्रॅक्टिस करायची आहे. अनटिल अँड अनलेस प्रॅक्टिस मेक्स मॅन अ परफेक्ट. ठीक आहे. तो परफेक्शन तुमच्यामध्ये आलं पाहिजे. सो ही स्ट्रॅटेजी तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. हे झालं मॅथ्सचं. पुढे वळूयात तुमचं रिझनिंगचं. आता रिझनिंग सुद्धा ज्यांनी आधीपासून प्रिपरेशन केलेले आहेत त्यांच्यासाठी हे टॉपिक आहे, नवीन नाही आहेत, हे टॉपिक जुनेच आहेत, तुम्ही आतापर्यंत प्रिपरेशन याचं केलेलंच आहे. ठीक आहे. सो या टॉपिकमध्ये नक्की तुम्हाला काय करायचं आहे, तर या टॉपिकमध्ये सुद्धा ती स्ट्रॅटेजी फॉलो करायची. याला सुद्धा तुम्हाला 3 आवर्स द्यायचे, 3 आवर्स द्यायचं आहे. ठीक आहे. याच्यामधला 1 तास जो असेल, 1 तास तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत आणि उरलेले जे 2 तास आहेत त्याच्यामध्ये क्वेश्चन्स, बघा क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे आहेत. फक्त कन्सेप्ट क्लिअर करून त्या क्वेश्चन, म्हणजे फक्त कन्सेप्ट क्लिअर करून पुढे नका जाऊ की हां आता आम्ही ब्लड रिलेशन हा टॉपिक पाहिलं, नातेसंबंध हा टॉपिक आम्ही क्लिअर केलं, आता लगेच मी पझल्सवर जाणार. ठीक आहे. आता लगेच मी कोडिंग डिकोडिंगची कन्सेप्ट क्लिअर करणार नाही. जर टॉपिक क्लिअर झाला की त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करा, सगळं झालं की मग मिक्स क्वेश्चन सॉल्व्ह करा. ठीक आहे. हे तुम्हाला सॉल्व्ह करता आलं. बघा हे PYQ आहेत ना, हे ते PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असू या मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन असू, ते अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण की त्याच्यावर तुम्ही जर चांगली कमांड केली तर प्रश्न सॉल्व्ह करता येणार. ठीक आहे. कधी कधी काय होतं की 1 तासामध्ये तुम्ही ज्या कन्सेप्ट 50 कन्सेप्ट केले असतील, ठीक आहे, 50 रूल्स पाहिले असतील, पण जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतात त्या टॉपिकचे, तर त्यावेळेस 50 पेक्षा आणखी काहीतरी नवीन रूल तुम्हाला माहीत पडतो. तो कदाचित जुना असेल या नवीन असेल, त्याच्यामध्ये ट्रिक्स अप्लाय करता येतं. तुम्हाला ट्रिक्ससुद्धा अप्लाय करता आलं पाहिजे. आणि रिझनिंगमध्ये लॉजिकली तुमचं मेंटली स्टेबल असणं फार गरजेचं आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे. जेणेकरून तुम्ही अगदी व्यवस्थितपणे क्वेश्चन सॉल्व्ह कराल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा इझी, मॉडरेट, हार्ड तुम्हाला लेवल एकदम अतिशय उत्तम करायचे. याच्यामध्ये रिझनिंग बघायला गेलं तर रिझनिंग ना खूप जणांना ना म्हणजे मॉडरेट जातो, म्हणजे खूप हार्ड नाही जात. हां, मॅथ्स जरा काही जणांना थोडं कठीण जातो मॅथ्स, पण रिझनिंगमध्ये कसं जरा तर्क लावून आपण उत्तरं काढतो, त्यामुळे रिझनिंग हा थोडं जरा बऱ्यापैकी व्यवस्थित जातो. तर रिझनिंगमध्ये मी तर बोलेन तरी 3 तास द्या. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्टेज 1ला इझी टू मॉडरेट येतील, पण स्टेज 2ला मॉडरेट टू ॲडव्हान्स येतील. स्टेज 1ला सुद्धा काही प्रश्न ॲडव्हान्स लेवलचे असतील. ठीक आहे. त्यामुळे ही स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉलो करायची 3 तासाची. ठीक आहे. त्याच्यानंतर येणार तुमचं जनरल अवेअरनेस. ठीक आहे. आता जनरल अवेअरनेस येणार. जनरल अवेअरनेससाठी सुद्धा तुम्हाला 3 तासच द्यायचे आहे, जनरल अवेअरनेससाठी सुद्धा. आणि बघायला गेलं तर जनरल अवेअरनेस खूप आहे. तुम्हाला करंट अफेअरवर जास्त द्यायचे आहेत लक्ष, इव्हेंट काय 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 झाले त्यावर सुद्धा लक्ष द्यायचे आहे. ठीक आहे. गेल्या 6 महिन्याचं सगळं काढायचं आहे. नंतर 1 वर्षाचं, म्हणजे नाही 1 वर्षाचं काढलं तर उत्तम आहे. मागचे जे करंट इव्हेंट झाले, या जे इव्हेंट झाले, काही घडलेल्या घटना असतील या 1 वर्षापासून, मागच्या वर्षीपासून, त्या सगळ्या तुम्हाला फॉलो करायचे आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही लुसेंटचं बुक, आता बुक लिस्टसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. बुक लिस्ट याच्यासाठी तुम्हाला ना 3 ते 4 तास तुमचं इथे जाणार. 3 ते 4 तास तुमचं जनरल अवेअरनेसमध्ये जाणार आहे. तेवढं दिला पाहिजे, कारण की जनरल अवेअरनेस हा टॉपिक फक्त स्टेज 1साठी नाही तर स्टेज 2साठी सुद्धा आहे. सो 3 ते 4 तास तुम्हाला जनरल अवेअरनेससाठी द्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे नाही करून तुमचं 10 तासाचा टाइम टेबल इथे झालं. किती? 10 तासाचं. ठीक आहे. आता जो टॉपिक, जो सब्जेक्ट तुम्हाला इझी जातो तिथे थोडं टायमिंग कमी करून तुम्ही बाकीच्या टॉपिकला टायमिंग तुम्ही वाढवू शकता. की तुम्ही बोलताय की जनरल अवेअरनेसला मॅडम आम्हाला 3 तास नाही, आम्हाला 4 तास लागेल, तर 4 तास घ्या. नाही म्हणून जीकेला आम्हाला ना 3 तास, हां 3 तास बरोबर, मॅथ्सला आम्हाला ना 3 तास ते 4 तास लागेल. सो त्यानुसार तुम्ही कमी जास्त करून घ्या. हे बघा, भलेही नियोजन तुमचं असेल पण मार्गदर्शन आमचं असेल. मार्गदर्शन तुम्हाला घेणं फार गरजेचं आहे. जेवढं तुम्ही मार्गदर्शन आमचं घेणार, मार्गदर्शनच्या अकॉर्डिंग जाणार, तेवढं तुम्ही सिलेक्शन लवकर तुम्हाला मिळेल. कोणत्याही गोष्टीसाठी मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. मार्गदर्शन नसेल तर कोणतीच गोष्ट शक्य नाही. ठीक आहे. डायरेक्ट आपण हवेत उडतो, मग मार्गदर्शन नाही घेतलं तर मग ते कॉन्फिडन्स नाही, ते ओव्हर कॉन्फिडन्स असतं आणि अति केल्यावर माती होते. आपल्याला तसं करायचं नाही, आपल्याला सिलेक्शन हवं आहे. ठीक आहे. सो मार्गदर्शन झाले. तुमचे पेड बॅचसाठी तुम्हाला पूर्ण नोट्स हवे असेल तर जी पदवीधरांसाठी जी वॅकन्सी आलेली आहे त्याच्यासाठी आपली पेड बॅच आहे. 6 महिन्यासाठी 1500 मध्ये आहे. ठीक आहे. हे वैशिष्ट्य, त्याच्यामध्ये या गोष्टी मिळतील. लाईव्ह क्लास,
टेस्ट घेतली जाणार, ई नोट्स, ठीक आहे, लेक्चर मिस झाल्यावर ते तुम्ही बघू शकता. आणि शिवाय लेक्चर लॅपटॉप किंवा आयफोन दोघांवर सुद्धा तुम्ही उपलब्ध आहे. ठीक आहे. त्यानंतर 12वी पास जे झाले त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकतात आपली पेड बॅच आहे. फक्त याची प्राईस किती आहे? 1500. जे तुम्ही इन्व्हेस्ट कराल ते अतिउत्तम ठिकाणी इन्व्हेस्ट करणार, जेणेकरून त्याचा तुम्हाला फ्युचरमध्ये खूप फायदा होणार आहे. ठीक आहे. चला, सो आय होप तुम्हाला स्ट्रॅटेजी कळाली असेल. ह्या स्ट्रॅटेजीनुसार जायचं, 100% सिलेक्शन तुमचं असणार. तुम्हाला कन्सेप्ट आणि त्याच्यापेक्षाही कन्सेप्ट तर क्लिअर असणं गरजेचंच आहे, बट कारण की तुम्ही आधीपासून प्रिपरेशन करत असाल तर म्हणजे अर्धा काम तुझं झालेलं असेल, कन्सेप्ट क्लिअर असेल, पण लेवलनुसार अभ्यास करायचे, PYQ सॉल्व करायचे, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सॉल्व करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा फायदा होणार. ठीक आहे. चला, आता वेळ वाया न घालवता मी इथे थांबत आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. माझं रोज रात्री ठीक 10 वाजता लाईव्ह लेक्चर होतं. त्या लाईव्ह लेक्चरला जॉईन व्हायचं आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, लाईक जरूर करायचं आहे. ज्ञान वाढल्याने वाढतं, सो शेअर करा. ठीक आहे. चलो, बाय, हॅव अ गुड डे. थँक्यू सो मच. बाय.